मारेगाव वार्ता। मजूर घेऊन जाणारे वाहन पलटे, 9 जण जखमी। बोरी चोड उड्डाण पुलावरील घटना। उमरखेड तालुक्यातील नागपूर भिवापूरकडे कापूस वेचणीकरिता मजूर घेऊन जात असलेले वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने मोठी दुर्घटना घडली। या वाहनातील 9 मजूर गंभीर जखमी आहे। ही घटना दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 11:30च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरी इचोड उड्डाण पुलावर घडली। जखमींवर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार MH29 BE 4705 या क्रमांकाचे टाटा पिकअप वाहन उमरखेड तालुक्यातील मजूर घेऊन नागपूरच्या दिशेने जात होते। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील बोरी इचोड उड्डाण पुलावर टाटा पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे स्टेअरिंग वरून नियंत्रण सुटले व वाहन थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाले। या वाहनामध्ये अंदाजे 16 मजूर प्रवास करत होते। त्यामध्ये 3 मजूर गंभीर जखमी झाले तर 6 किरकोळ जखमी झाले आहे। जखमीमध्ये पुष्पा शेळके वय वर्ष 45, विठ्ठल शेळके वय वर्ष 44, राहणार चिखली तालुका उमरखेड, केशव रलमाले वय वर्ष 30, पुनीरज शेळके वय वर्ष 45, सुरेखा आखरे वय वर्ष 36, राहणार निंगणोर तालुका उमरेड, वंदना ढोकले वय वर्ष 42, रामेश्वर ढोकले वय वर्ष 42, ज्ञानेश्वर आखरे वय वर्ष 47, मंदाबाई मुरमुरे वय वर्ष 43, राहणार दगडधर तालुका उमरखेड हे जखमी झाले आहे। घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेतली आणि वडकी पोलिसांना माहिती दिली। यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुरेश राठोड, शिपाई सुरेश नगराडे, चालक अमीर किनाके यांनी लगेच घटनास्थळाला भेट दिली व जखमींना वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे।